नमस्कार. लेखनीशास्त्र न्यूजमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत. सर्वप्रथम लेखनीशास्त्र न्यूज परिवारातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. सर्व मागासवर्गीय संविधानिक संघर्ष समिती मुक्ताईनगरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुक्ताईनगर येथे भीम अनुयायांनी रॅली काढून प्रवर्तन चौकातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना भंते यांच्या उपस्थितीत अभिवादन केले. ॲडव्होकेट मनोहर खैरनार यांच्या निवासस्थानी प्रबोधनात्मक भाषणे झाली आणि भोजनदान झाल्यावर कार्यक्रम संपन्न करण्यात आला. यावेळी डॉक्टर शेवाळे, विस्तार अधिकारी युवराज अढागडे, प्राध्यापक रावत सर, साहित्यिक दीपध्वज कासोदे आदींची भाषणे झाली व सूत्रसंचालन कुमारी रेवती खैरनार यांनी केली. तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट मनोहर खैरनार यांनी केले. सभेस माजी उपसभापती लेफ्टनंट भालेराव, लीलाधर भालेराव आणि असंख्य भीमसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बघत राहा लेखनीशास्त्र न्यूज. खानदेश विभागीय संपादक अतिक खान रिपोर्टिंग. जय हिंद, जय संविधान. संधी आपल्याला मिळवून दिली आणि म्हणून आज जगातला प्रत्येक विचारवंत, दीपध्वज कोसोते मोठे साहित्यिक आहेत, खैरनार वकील साहेब, आपण सगळे इथे बसलेले सगळे लोक आज ताट मानेनं संविधान सांगतोय. हिंमत होती कोणाची 1950च्या पूर्वी? नाही. पाटलानं बोलवावं, ताबडतोब जावं, गुलामगिरी. मालकानं बोलावं, सरंजामशाही, गुलामगिरी. ही गुलामी एका दणक्यात तोडून टाकण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी, विचारवंतांनी, शाहिरांनी, कवींनी, साहित्यिकांनी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी काही दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आंबेडकर पूर्व दलित चळवळ सुद्धा तितकीच ताकदीने या ठिकाणी पुढे येताना आपण पाहतो. मी तुम्हाला एक 2-3 नावं सांगतो, तुम्हाला सर्वांना माहित असतील. गोपाळभाऊ अलंकरांचं मोठं नाव आहे. त्याचबरोबर किसन फागूजी बनसोडे यांनी त्या काळामध्ये फार मोठं या ठिकाणी काम केलेलं होतं. म्हणून मी हे तर एवढ्या कोलाहलामध्ये सुरुवातीला आपल्या शेवाळे सरांनी सांगितलं, बाबासाहेबांनी म्हटलं की सर्वांनी वाचा, आमच्या समाजाने ऐकलं, नाचा. डीजे इतक्या जोरात असतो की तुमच्या हृदयाचे ठोके चुकण्याची दाट शक्यता असते. कार्यक्रम हा जरी तुम्ही म्हणाल आयोजक मनोहर खैरनार, म्हणजे पूर्वी किशोर कुमारचे सिनेमे निघायचे, गीतकार किशोर कुमार, संगीतकार किशोर कुमार, हीरो किशोर कुमार आणि गायक भी किशोर कुमार, म्हणजे सब कुछ किशोर कुमार. तसा हा कार्यक्रम एका घराचा दिसतो आहे, तसा नाही आहे मित्रांनो. या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बसलेल्या अनेक बांधवांचा आणि भगिनींचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे. प्रत्येकाने आपली पदरमोड करून स्वतःच्या घरामध्ये जाणाऱ्या पैशाचा थोडासा हिस्सा ह्या 5 राष्ट्रपुरुषांच्या या जयंती कार्यक्रमासाठी इथे आपले योगदान म्हणून दिलेलं आहे. त्या सर्वांचे आणि या सर्व उपस्थितांचे मी अगदी मनापासून, मनाच्या खोल अंतकरणापासून आभार मानतो. आजचा हा जो कार्यक्रम घडतो आहे हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचं बीज जिवंत राहावं. आणि आज ज्या स्वायत्त संस्था लयात जात आहे, पुढच्या 20 वर्षात मला नाही वाटत की तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत वाटत नाही. आताच कोसोते साहेबांनी सांगितलं की बाबासाहेबांनी स्वायत्त संस्थांपासून, म्हणजे मी आज जगाची सर्वात मोठी लढाई जिंकलेलो आहे असं बाबासाहेबांनी कृपालानींना सांगितलं. तर बाबासाहेबांनी त्यांना काय म्हटलं कृपालानींना? त्यांनी सांगितलं की डॉक्टर B.R. आंबेडकर, यू आर सो हॅपी टुडे. वाय? तुम्ही म्हणाल बाप बी इंग्रजी, पोरबी इंग्रजी, ना आपण काय करायचं? तर मी काही जॉनी जॉनी एस पप्पा सुरू करणार नाही. तर कृपालानींनी म्हटलं की मिस्टर बॅरिस्टर आंबेडकर, तुम्ही आज एवढे खुश का वाटताय? तर बाबासाहेबांनी सांगितलं की मी आज जगाची लढाई जिंकलो म्हणे. जगाची लढाई कुठे झाली म्हणे? जगाची लढाई झाली म्हणे प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात, प्रत्येक भारतीयाच्या मनात, प्रत्येक भारतीयाच्या मनमस्तिष्कात. मी आज या राष्ट्राला एक व्यक्ती, एक मत आणि त्याचं एक मूल्य हे प्रदान केलेलं आहे. या तुमच्या संसदेमध्ये, तुमच्या आपल्या संसदेमध्ये या 500 लोकांच्या तोंडून ते वधून घेतलेलं आहे. मला नाही माहिती म्हणे ज्ञानेश्वरांनी, मला नाही माहिती ज्ञानेश्वरांनी गीता वगैरे काय ते हे असतील ते रेडे तोंडून वधून घेतले काय. मी संसदेच्या त्यावेळच्या विद्वान माणसांना रेडे म्हणणार नाही, परंतु सर्वांच्या तोंडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक 395 अनुच्छेदांचं, आज जर तुम्ही पेपरात गेले, पेपरामध्ये अनुच्छेद आहे, संविधानात अनुच्छेद आहे, कलम नाही. मोठमोठ्या राष्ट्रीय लेवलच्या वृत्तपत्रांमध्ये संपादक, ब्राह्मण संपादक लिहिताना भारताच्या संविधानातील कलम हा कधी संविधानात नसतो. कलम हा
शिक्षेचा कलम असतो आणि तो इंडियन पिनल कोड किंवा आजचं आमचं फडणवीसांचं काय ग माहिती आहे BNS